पाऊस आहे तरी बघा कशी तळतोय. हा मित्रांनो, एवढा पाऊस पडतोय जबरदस्त, तरी बी आपल्या चुलीला पाल दिल्यामुळे जाळ दानक्या लागलाय. झाला जाळ बाबा एकदाचा आपला. आता हे तेल तापलंय, आता चांगली एक एक खालची सोडून घ्यायची. असं तळलंय मित्रांनो, कसं चमचमीत चमचमीत तळलेला मासा आहे आपली. का इकडे ठेवते ताटात. आपल्या चुलीवर मस्तपैकी गरमागरम भाकरी तयार होते. ती पहिलीच आपली बाजरीची भाकरी मित्रांनो. चुलीला हारबीर बी आता दणकून पडलाय. आजची आपल्या वाड्यावरची माशाची रेसिपी बघा मित्रांनो कशी काय. खमंग या ठिकाणी आपली फ्राय, या बघल्यात आईने फ्राय काढून घेतली आणि या ठिकाणी आपला रस्सा बनवलाय. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या वाड्यावरती मस्तपैकी आपण बनवणार आहे पार्टी. आणि पार्टी काय ह्याची मित्रांनो, मस्तपैकी बनवणार आहे माशाची पार्टी. आपली आई मासं बिसं बनवणार आहे. मधून अधून पाऊस येतोय, पाल बी दिलेलं आहे आणि आपल्या दिलेल्या पालात मस्तपैकी आपण वाड्यावरती मासं बनवणार आहे. तर आपली आई मासं कसं बनवणार आहे, काय बनवणार आहे, आपण खातानी बितानी आज संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपली मेंढरं वाड्याला आल्या तर इथं वाड्यावर आता मस्तपैकी काम चाललंय सगळ्यांचं. तर आपली ताई बी मस्तपैकी आता करडं विरडं शेरडं करडं आम्ही मेंढरं आली ना, ही शेरडं करडं पहिले बांधून घ्यावं लागतात. आणि हे आपली गँग मित्रांनो, आरचो आज आपली गेली ती फाट्यावर. आरचो काय खरेदी केला आज? गव्हाण, टिकलिया, चाप. हा, आणि नाकात काय घातली? राम नीट नीट दाखव. येसन घातली, येसन. आता हे येसन आपली आता आरचोवाईज निहार झाली बरं का. हे आरचूला नथ लावली मित्रांनो, त्याकरता आरचू नाही तर लय भांडायची सगळ्यांची. एवढाच तो गेलता का? काय आणलं तू? कपडे घेतले काय तुला? आणि पगो तू काय आणलं? पगोला घरीच ठेवली रे, पगोला नाही नेली. आता पगोला परतच्या वेळेस तू काय काय घेणार? हा, काय घेणार मग? कपडे घेणार होई. तर ही सगळी गँग आता कामाला लागली. आपल्या आपल्या तायडीने अर्चुनी यांनी शेरड बिरड सगळी बांधली मित्रांनो. आताच भाऊंचं आता आपलं पाजायचं चाललंय. करडो पाजते ते. याच्या आईला नाही पेतोय भाऊ? हा, टाकून दिले काय? आईने टाकून दिले, त्याकरता असं दुसऱ्या शेरडांना यांना पाजावं लागतं. आपली आई सुद्धा काम करते, दादा सुद्धा आता काम करते. ते पाजणी बिजणी पाजते ते. आपल्या आईने बघा ही अख्खी आपली मोठी दावण बांधली. आपली शेरड असतात ह्या साईडला, ह्या साईडला आपली त्या साईडला एक दावण मित्रांनो, ह्या साईडला एक दावण. अशा दोन ठिकाणी आपली दावण असती. आणि आपल्या भाऊंची दावण बघा या साईडला सगळी आपल्या भाऊंची दावण असते. तो का आपली बाई सुद्धा उभी राहिली पडेल. बाई उभी राहिले पडेल्या साईडला. आरचू पगू या आता आले ते वागरत. बाईला डॉक्टरांनी सांगितले हाताची काळजी घ्या. मग आम्ही सुद्धा बाईला सांगतो तू फक्त तुझं हात जप, बाकीची कामं करा. हाय आपली सगळी गँग. तर मित्रांनो, हे बाकीचे जसं काम चालू आहे बाकीच्यांचं, तसं आपल्याला सुद्धा काम आहे. आणि आपल्याला बी भरपूर काम आहे. आपली पाजणी बिजणी, कोकरी बिकरी पाजायची. आता मला जे कोकरं पाजायच्यात ना, ती तुम्हाला कोकरी दाखवतो मग आपलं काम करतो. तर आपला व्हिडिओ थांबवूया. तर मित्रांनो हो का, हेच आपलं पाजणे आहे बघा. माझ्याकडेच पळतं या. हे आपला भांडा बालिंगा पाजायचं काम माझ्याकडे. याला आता दूध पाजायचे मला. आणि ते पावसामुळे जरा वाईट शांत झालता हो का. एवढाच पैसे गेलाय पण ते माझ्याकडेच हो का, पार माझ्या जवळ आले. अरे थांब 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 हो का. योगडी ह्याला आता 4 मेंढ्या पाजायच्या मित्रांनो. त्याच्या आई धरून 4 मेंढ्या, 4 मेंढ्यांचं दूध पाजायचे. तवा असं बनलंय ते बघा कसं बनलंय. आई काय चाललंय? आता चहा केलाय दादाला. चहा केलाय मस्तपैकी आईने बघा मित्रांनो आपल्या चुलीवरती. मस्तपैकी मोठ्या बुगल्यात केलाय. मोठ्या बुगल्यात म्हणलं माशाचा कडा करायचा, म्हणजे माती लावून घेतली. तेव्हा म्हणलं दुसरं बुगलं काळ करण्यापेक्षा हेच काळ होईल. हा, माशाचं मस्तपैकी मासं बनवायच्यात मित्रांनो आपल्याला. मग दुसरं बघलं काळ होण्यापेक्षा आई म्हणली ह्यालाच माती लावून हेच धुवून पुन्हा मग आपलं मासं बी ह्याच्यात होत्याल. आपलं दादा बी बसल्यात. दादा काय खायचे? मासं खायचे ना आज मासं बनवायचे का मस्तपैकी? हा, मासं बनवायचं आज काय. आताच जाऊन घेऊन आलो मासं. हा, आत्ताच मासं घेऊन आले ते दादा. ताईने आपले आता दूध आणले. आईने दूध बी टाकलं हो का. आता मस्तपैकी दुधाचा चहा आपला होतं या ठिकाणी. तर मित्रांनो सगळी गँग आले आपले. युवराज, ताई, बाई, माक दादांच्या लपते, आरचू बी आहे. पगो पगो काय खायचे आज? मासं खायचे. रस्सा खायचाय का फ्राय? दोन्ही बी
दोन्ही बी आरचो बघा कशी पालात शिरले त्या तिथं कोपऱ्यावर. युवराज काय खायचंय? फिश. इंग्लिश. युवराज तर इंग्लिश मारायला लागला का आपली शाळेमुळं. दादा आता चहा प्यात. दादा कसा झालाय चहा? मस्त चहा झाला या. दुधाचा चहा एकदम मस्त झालाय असा भारी. शेरडाच्या दुधाचा. हो का आपली बघू कशी करते छान छान. तर मित्रांनो आपली आई बी मस्तपैकी चहा पिती या. आई कसा झालाय? त्याला मस्त झालाय. हा आईने बनवलाय म्हणल्या विषय का मस्त झाला तर असणार मित्रांनो. आपल्या आई आता थोड्याच वेळात मासे बी बनवणार आहे याच चुलीवरती. पाऊस येतोय का आज? आलता मगाशी आताच उघडलंय. आभाळ काळ जर झालंय. आलता ना मगाशी पाऊस आलता. पाऊस बी येतोय मित्रांनो. आई किती दिवस झालं पाऊस पडतोय आपल्याला? 7 दिवस झालं करीत. 7 दिवस. ही चिली पिली. युवराज कसा पाऊस पडतोय? चांगला पडतोय का? वावर भरतेत का? वावर बी भरत्यात. ताई बी चिली पिले चहा. ताई कसा होता चहा? 1 नंबर. 1 नंबर होता ना. ताई बी बसली आपली चोलीच्या कडेला आता लाकडं घालाय. अरे तू दुकानदाराला काय म्हणली तिथं जाऊन? मला मागायची गमन द्या नाही तर मी पळून जाईल. कुठं पळून जाईल? घरी. हा मग घेतली का मागायची? हा ना दुकानदाराने मागायची. तू मागायची म्हणल्या मागायची दाखवली होई. आणि लय रागात बोलली होई त्याला. आता हे मगाशी दादानी जाऊन आणलेत मास. आता या बुगल्यात काढून घेऊन चांगलं धुवून घ्यायचे तर या मासा धुवायचा. हा मास धुवून घ्यायच्यात चांगलं खळा खळा. या कागदातलं किती ना काढून. आपली आई सगळं मासं काढून घेते मित्रांनो. का असं मस्तपैकी आपलं मासं हे बोगलं भरून. आता हे बोगलं भर बास आपलं काय आहे रस्सा बनवणार काय फ्राय बनवणार एकदम झणझणीत. आपलं दादा गेलं तर मासा आणाय. दादा कोणता मासा आणलाय? गोडवा मासा आहे. शेवडा म्हणतात गोडवा म्हणतात ह्याला होय. हा याला एकच काटा असतो. पोरं सोरं खात. हा हे मासा खायला 1 नंबर असतो. चांगला असतो. कोणाकोणाला येतो खायला मासा? आता खायला सगळ्यांना येतो. आपल्या पगू पगू तुला येतो का? पगू एका कोपऱ्यात बसले. आरच तुला येतो. आता मासे खायचं ते दादांनी गोडवा मासा आणलाय. तर मित्रांनो आता आपली ताई मस्तपैकी मासे धुवून घेते. ताई काय करते? येतं का तुला? आपल्या ताईला इथं मासे बिस धुवाय मित्रांनो. तर ताई या बोगल्यात मस्तपैकी मासं धुते आपलं चांगलं स्वच्छ. आणि स्वच्छ मासं धुवून इकडं कढईमध्ये ठेवते. तर आता आई तू काय करणार? तर मी लसूण सोलून वाटून घेणार. एवढा लसूण घेतलाय. एवढ्या 2 खोबरं घेतल्या. खोबऱ्याची 1 वाटी आहे बारकी. एवढा तुकडा आहे. आणि तेवढी डब्यात कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं वाटून घेते काय आता? हा हे सगळं आता वाटून घ्यायचं एवढं घेऊन. आता आपल्या आई असं मस्तपैकी लसूण वाटून घेते या. असा बारीक बारीक वाटण वाटल्यावर चांगलं लागतं नाही. हा मिळून येतं कालवान. असं बारीक लसूण बिसून वाटल्यावर मोठा मोठा दिसत नाही. लसूण जरा चांगला बारीक टिचून. आता हे खोबरं घ्यायचं टिचून. खोबरा वगैरे घातल्यावर चांगलं लागतं ना. चांगली चव लागते कालवा माशाची. आणि कांदा कांदा कच्चा घालायचा टिचून. कच्चा होय. कच्चा कांदा घातल्यावर चव देतं काय? हा मित्रांनो बघा कच्चा कांदा टाकल्यावर चव देतं. आपल्या ताईने मित्रांनो सगळं मस्तपैकी मासं धुवून ठेवलेले आहेत. आणि आपल्या आईचं या ठिकाणी आता वाटण बी चालले. वाटण बी होईल आता थोड्याच वेळात. कोथमीर कांदा वाटून झाला. परत आणि खोबरं झाली वाटून. माशाचं वाटण सगळं वाटून झालं. वाटण सगळं वाटून झाले. आता हे सगळं परातीत मास काढून सगळं कालवून घेऊन एक चांगली तळून घ्यायची. फ्राय बनवायची आता. फ्राय बनवायची चांगली. आता हे माशाचा मसाला आणलाय ते असं सगळं परातीत काढून घेते गोडवानी. आणि आता आपलं मसाला मस्तपैकी माशाला लावून फ्राय बनवायची काय? माशाला लावून घ्यायची ना चांगली फ्राय बनवून. आता एवढी हळद टाकून घ्यायची. टाकून घ्यायचे थोडंसं आपलं मिठा. हा थोडंसं मीठ टाकलं मित्रांनो. हे काय आहे डब्यात? डब्यात आता आपला घरचा मसाला आहे. धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला मित्रांनो. आपण स्वतः आपल्या आईने बनवलेला मसाला टाकते आई.
आणि आता मसाला बिसाला टाकून मस्तपैकी आता मासं बिसं भरवून तळून घ्यायची. आता हे सगळं टाकलं. आता ही मगाशी वाटलेली कोथमीर यात टाकून घेते. हे खोबरा टाकून घेते या. हे लसूण टाकून घेते. हे आपलं वाटण बी टाकायला लागतंय. वाटण टाकायला लागले. वाटण घरचं घातल्याशिवाय चव देत नाही. घरच्या वाटणाशिवाय मित्रांनो कालवण चव देत नाही. आपल्या आईने वरट्या पाट्या आत्ताच वाटलं होतं वाटण. ते असं कालवून घेते या. सगळं कालावते आता मस्त असं कालवून घेते या. थोडं मासा असल्यावर तसं नुसतं केलं तरी ना चांगलं लागते. पण आता हे लय आणल्यात पोरं बाळ आहेत म्हणून. पोरांची इच्छा आहे फ्राय ब्राय आम्हाला सगळं खायचंय म्हणून पोरांच्यासाठी फ्रायचा आपला मसाला आईने सगळं कालवून घेतलंय आता परातीत आपल्या. आपल्या आता मस्तपैकी चुलीला जाळ लावते मित्रांनो. चुलीला जाळ लावल्याशिवाय आपलं पटक्यास होणार नाही. त्याकरता आईने आता लाकडं बिकडं लावल्या ते दणक्या. आता चुलीला जाळ लावायचा आणि मस्तपैकी बनवायची फ्राय. पावसाची चूल बी पेटा नाही मित्रांनो तरी आपली आई बनवते बघा मस्तपैकी. आई लागतोय का नाही जाळ? लागतोय की आता लागलच हळूहळू. हे पावसा पाण्याचं लय वांद होतं ना जाळ लागाय. पण पाऊस नसल्यावर काय ह्यातली 3-4 लाकडं घातली असली तरी कालवण झालं. 3-4 लाकडाने बी झाला असता. असं सरपण बी लय लागतं पावसा पाण्याचा. सरपण बी लय लागतं. पेटता लय उशीर. चूल बी पेटत नाही लवकर. पावसाने लाकडं भिजलेली असतात मित्रांनो. झाला जाळ बाबा एकदाचा आपला. आता लागल. आता चांगला आहे जाळ लागल. आता हे माणसं आहेत ना परातीत काढून घेते. जे आपलं परतायचं ते मासा आहे आता परातीत काढून घेते. आपल्या आईने आता सगळं मासा असं काढून घेतले परातीत. आई परातीत काढले त्याची फ्राय ना. परातीत काढले त्याची फ्राय बनवायची. फ्राय बनवायची आता. तर मित्रांनो आता अंधार पडत चाललाय. पावसाने सुरुवात केली त्याकरता आपला आता पालबिल दिलेलं आहे. आईने कढई चुलीवर मांडली आणि आपलं आता पाऊस आला तर आता पालबिल दिले या ठिकाणी. आता तेल टाकून घ्यायचं या. मासा तळाय तेल टाकून घेते ना. आता हे तेल तापलंय. आता हे चांगली एक खांडी सोडून घ्यायची. एक खांडकी सोडून मस्तपैकी आपल्याला माशाचे आता फ्राय होते मित्रांनो आपल्या वाड्यावरती. पाऊस आहे तरी बघा कशी तळतोय. मित्रांनो एवढा पाऊस पडतोय जबरदस्त तरी बी आपल्या चुलीला पाल दिल्यामुळं जाळ दानक्या लागलाय. आणि आपली आई आता मस्तपैकी तळून घेते हो का असं. कढईमध्ये आपलं मास मित्रांनो फ्राय होते आपली. फ्रायला आईने पहिल्या किती खांडक्या सोडल्यात आहे? 3. पहिल्या 3 खांडक्या फ्रायसाठी सोडले ते. ठिकाणी फ्रायचा आपला मसाला का लावलेला आणि सगळं मास या ठिकाणी आहेत मित्रांनो. हेतनं आई सगळं भरवून सोडते आपल्या कढईमध्ये तळायला. होते का? तळतोय ना. हो का तळलेलं मासा आहे आपली काढून घेते मस्तपैकी. चुलीला बी जाळ दानक्या लागलाय आता मित्रांनो. तर आता आहे आपलं सगळं आईने मासं कालवून घेतले ते मित्रांनो या ठिकाणी मसाल्यात आपल्या. आधी 2-3 भरवून सोडलं पण आता सगळंच कालवून घेतले ते आणि आता मस्तपैकी तळून घेते कढईमध्ये. ठिकाणी आपल्या तळलेल्या खांडक्या आहेत मित्रांनो या. आणि या ठिकाणी आता सगळ्या मसाल्यात भरवून घेतले ते मस्तपैकी. तर मित्रांनो आपलं एवढं मासं तळलेलं आहेत ताटलीमध्ये आणि या ठिकाणी आहे आता सगळं तळून घेते अजून बी. कढई जरा हलते मित्रांनो.
असं तळलंय मित्रांनो, कसं चमचमीत चमचमीत तळलेला मासा आहे आपली हो का इकडे ठेवते ताटात. आहे झालं का नाही तळून? हायचं ना अजून? अजून आहे आहे ना. अजून आहे. आता तरी बी बरंच तळलंय मित्रांनो आईनी. बघा ताटात ठेवते तळून. दूर लागते काय आई? दूर लागतोय ना आता पाल दिल्यामुळे. पाल दिल्यावर असं चुलीचा जाळाचा ह्याचा लय दूर होता मित्रांनो. आता आपल्याला रातचं येरचं लय उशीर झालाय, पाऊस बी येतोय, त्याकरता आपल्या आईने आता सगळंच मासं एकदमच तळून घेतली म्हणली. मग आता पावसा पाण्याचं आपलं यारवाळी झालं पाहिजे, व्हिडिओ काय आपला व्हिडिओ कधी बी होईल, त्याकरता आईने आपलं एवढं ताटलीभर मासं तळलं आधी. आणि आता हे बाकीचं एकदमच असं सारं तळून घेते कढईमध्ये. असं परातणार त्याला मस्तपैकी, फ्राय करणार त्याची. तर मस्तपैकी आपली आता फ्राय होत आले मित्रांनो सगळ्या माशाची. कस काय बघा, वाड्यावरची गावरान चुलीवरची फ्राय ही आपली माशाची फ्राय. गोडा मासा आणलाय दादांनी. काय झालेली आहे तयार सगळी आपली ओके मध्ये. नाही आता आपली सगळी फ्राय ह्या बोगल्यात काढून घेते मित्रांनो. होईल ना. हा, माती कोती होईल त्याकरता आपली या बोगल्यात काढून घेते सगळी फ्राय. आता रस्सा बनवायचा आहे, त्या रस्स्याला घरचा मसाला टाकून घेतली. मस्तपैकी आता फ्राय झाली. आता रस्सा बनवणार आहे मित्रांनो आपण. तर आईने आता घरचा मसाला बिसाला सगळा मटेरियल टाकून मस्तपैकी रस्सा बनवून घेणार आहे आता आपली आई. आता मग अशी कोथिंबीर, खोबरं, लसूण वाटलेला, कांदा वाटलेला, तर हे बी रस्स्याला ठेवून असं टाकून घ्यायचे. ह्याच्याशिवाय चव नाही हा. त्याच्याशिवाय चव नाही. आणि आता इकडे अशी चुलीवर ठेवून घ्यायची. चांगले आधी तळून घ्यायचे, मग रस्स्याचे मासे सोडायचे. आपली ताई बी छोटं मोठं काम करू लागते. आपली ताई बघा बॅटरी दाबते मित्रांनो आणि चुलीला जाळ फुकते. आई आता तेल टाकून घेते बघा रस्स्यासाठी. आता ही चांगली अशी मसाल्याची ग्रेव्ही चांगली तळून घ्यायची. सगळं आपली ग्रेव्ही तयार झाली बघा रस्स्यासाठी मित्रांनो. आता परत पाल दिलंय, पाऊस आल्यामुळं धुरबी भरपूर लागतोय डोळ्यातनं. आता पाणी यायला लागलं त्यामुळं असा आवाज येतोय जणू काही रडतोय काय. मित्रांनो लोक चांगल्या चांगल्या फ्लॅटमध्ये बंगल्यात राहून त्यांना चष्म बिस्म लागतात. आणि आपल्या आई आणि आईसारख्या अनेक आपल्या महिला अशा चुलीमोर धुरात रोज बसून रोज डोळ्यातनं पाणी येऊन अजून चष्मा बिस्मा काही लागलेला नाही. म्हणजे बघा आपलं गावाकडचं जीवन कसं असते. ऐका नाही, रोज डोळ्यातनं पाणी येतं का नाही चुली पुढं. पाऊस असल्यावर हो का, हे बघा तुम्ही धुरकडनी आखं डोळं म्हणजे धुरातच येत. माझ्या आता बादबाद डोळ्यातनं पाणी चाललंय मित्रांनो. मग आपल्या आईची काय अवस्था असेल, रोज चुली पुढं असते आई. आता मस्तपैकी याचा रस्सा बनवणार आहे आपली आई. पोरं म्हणले आम्हाला परतून बी खायचं, रस्सा बी खायचा आहे. म्हणून आता पोरांची इच्छा पूर्ण करून म्हणून रस्सा बी करते त्यांना. रस्सा बी बनवते आपल्या आई. तरी पोरं म्हणले आई आम्ही जायचंय शाळेला, आम्हाला कर जेवायला. हा, करते आता त्यांना जेवायला. हो का मित्रांनो, पाऊस बाहेर आता धुरामुळं काय कळा नाही. तर पाऊस चालू आहे बाहेर. का इजा बिजा काढते ते इतकं चालू झाले ते. आपला रस्सा आहे आता नुसतं पाणी टाकायचं ना. पाणी टाकून थोडासा रस्सा फुटकीत आहे. आता हे रस्सा त्यात घ्यायचा आहे चांगला ओतून. आपलं आता पाणी टाकलं मित्रांनो. आता आपलं हे नुसतं कडा आणायचं ना, याला कडा आणायचा. मग मासे त्यातलं हिरवी वाटत माशाला काय लय शिजायला. हा, लय नाही शिजवायचं मित्रांनो, नुसतं चव देण्यासाठी. आधीच आपलं थोडं तळून घेतले. आपल्या नुसतं पाण्याचा शितोडा द्यायचा, त्याला रस्सा तयार होते आपला हा.
तर मित्रांनो मस्तपैकी आपल्या आईने आता हा रस्सा बनवलाय, कसा पाताळ पाताळ माशाचा रस्सा आपल्या वाड्यावरचा. आता याला चांगलं कड आणायचा ना, कड आणायचा मित्रांनो. रस्सा बघा कशी तरी बिरी एकदम झणझणीत दिसते का नाही. आपल्या माशाला उकळी फुटायला लागली आता, चांगला जाळ लावलाय त्यामुळं. आता हे आपलं झालं ना मासे, झालं मासं झालं तयार करून. आता काय करायचे, आता भाकरी करायच्या 2-4 गरम गरम. आता गरम गरम आपली आई मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मित्रांनो. रस्सा तर आपला तयार झालेला आहे. भाकरी लवकर केल्या असत्या पण गळ्यातलं पार फुटाय आलत. हा तेव्हा मी आपली फाट्यावर गेलती, हा ते गळ्यातलं दोर बघा मित्रांनो, दोर किती झालाय. गळ्यातलं बटवून घेतलं. काय चाललंय, भाकरी करते ना, भाकरी बनवते आहे आपली गरमागरम बाजरीच्या भाकरी मित्रांनो. मस्तपैकी चुलीवर आता भाकरी चालले ते आपल्या आईच्या. लाकडं बाबळीची तणतणीची आणली की पेटतात. ही काय याची आहेत, ती बाबळीची तणतणीची आणल्यात म्हणून तर पेटतात. आणि दुसरी लाकडं आणली ना कायची बी, हा अशी पाणी धरतात पावसाची. होय, ही आपली लाकडं पाणी शिवशून धरीत नाही. हा ते लगेच हडकतात आणि अशी एकदा पेट धरला की पेटतात. पेट धरला की सणा सणा बी पेटतात मित्रांनो. म्हणून आपली पावसाची आम्ही असलीच आणतो, बाबळीची तणतणीची, निबार कशाची बी झाडाची निबार असते ती आणायची. निबार पोकळ आणली की ती लगेच पाण्याने कुजलेली लाकडं तर अजिबात पेटत नाही पावसाची ना. हा कुजलेली आणायची नाही, निबार आणायची. आपल्या चुलीवर मस्तपैकी गरमागरम भाकरी तयार होते. ती पहिलीच आपली बाजरीची भाकरी मित्रांनो. चुलीला हारबीर बी आता दणकून पडलाय, पाऊस बी येतोय टिपी टिपी, पण काय त्याला तवा भाकरी चालल्यात आपल्या. आता जाळ चांगला लागलाय त्यामुळं आई चांगल्या होत्यात ना. चांगले होते. जाळ चांगला लागल्यामुळं चांगल्या भाकरी होते ते आपल्या. आई किती भाकरी झाल्या आता, झाले की 5-6 झाल्या ना. 5-6 झाल्या. बघा मित्रांनो आपल्या आईने सणा 5-6 भाकरी बनवल्या. ते अजून बी चालले ते आईच्या भाकरीचं आपल्या. दोर भरपूर लागतोय पण दोर मित्रांनो. आई तिथं चुलीमोरच बसली, आम्ही साईडला बसून आमचं डोळं पॅक झाले ते दोराने. तर मित्रांनो ही आपली आता शेवटची भाकर चालली. दादा मस्तपैकी जाळ फुकते ते आपलं. दादांनी बघा मस्त भाकरीच्या तव्याला जाळ लावलाय आताच. असं जाळ लागल्याशिवाय भाकरी होतच नाही. तवा आपला जरा व्हायचं जो नाही त्यामुळे तापत नाही. भरपूर जाळ लागला तर तवा तापला तर भाकरी होते त्या. दादांनी चांगला जाळ लावलाय आता. थोडीशी कोथमीर रशावर चांगलं लागतं म्हणून अशी टाकून घ्यायची. चांगलं दिसाय बी आपलं भारी दिसतं, भारी दिसतं आणि खायला बी लय मस्त लागतं. तर अशी गोल आपली मागाशी त्यात कालवणात घातलेली मित्रांनो कोथमीर, पण आता आपली अशी वर्ण सगळी आई आता थोडीशी टाकून घेते. हो का मस्त लागते ना. कोथमीरनी चांगला चव देत. आता लय तवा तापला जोर. भाकर बी झाली आपली. आजची आपल्या वाड्यावरची माशाची रेसिपी बघा मित्रांनो कशी काय खमंग. या ठिकाणी आपली फ्राय, या बघल्यात आईने फ्राय काढून घेतली आणि या ठिकाणी आपला रस्सा बनवलाय. तर आपले गोडा मासा वाड्यावाच तयार केलाय, गोड्या माशाची रेसिपी. तर आपलं आता जेवण तयार झालंय. आता आई मस्तपैकी ताटात वाढून देते. या आपलं दादा ना आरचू जेवणार आहे मित्रांनो. पालात जरा बसाय जागा कमी, त्याकरता आधी एक जण जेवणार आहे. आपला हा रस्सा आणि फ्राय आई एका ताटात वाढते आता खायला मस्तपैकी. रस्सा दाखवाय आम्हाला. का आपला रस्सा या ताटात दिलाय मस्तपैकी. आजचा आपला वाड्यावरचा मेनू असा आहे मित्रांनो. बघा ही मस्तपैकी भाकर, बाजरीची भाकर फ्राय आणि हा आपला रस्सा. तर मस्तपैकी आपल्या दादांना वाढून दिले हे ताट. तर मित्रांनो आपलं दादा आणि आरचू आता मस्तपैकी खाते. ते जागा बघा आपली जागा वाईज कमी आहे, त्याकरता आता ही दोघंच बसले ते. अजून पगून बाईन ती बी यायच्यात जेवाय. आता आपली सगळीजण जेवण करणार आहे. तर आता जेवते ते. आरचू कसं झालंय, हा छान झालंय ना. आरचू आपलं सुक्क दिले, दादांना रस्सा बिन फ्राय बी दिले. दादा कसं लागतंय, एकच नंबर. एक नंबर आहे ना. रस्सा बस्सा पिऊन सांगा आम्हाला कसा झालाय.
एक नंबरच रसा बी झालाय झणकेवाज. झणकेबाजी. तर मित्रांनो आज आपलं दादा नारचू जेवाय बसले तर आपल्याला बी जेवायचे. तर आजचा आपला व्हिडिओ होता माशाच्या रेसिपीचा. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो बी नक्की करा. धन्यवाद.